28 जानेवारीच्या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्राचं राजकारणच ढवळून निघालं। बारामतीत अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं। जे व्हायला नको होतं तेच घडलं। पण त्या दिवसापासून दुर्लक्षित असलेल्या विरोधकांना जास्तच फुटेज मिळायला लागलं। जे काही उलटसुलट बोलता येईल किंवा भाजपवर जितके म्हणून आरोप करता येतील तितके आरोप करण्याची संधी त्यांना मिळाली। दादांचा अपघात की घातपात, दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण, यावर अनेक दिवस माध्यमांमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ हे सुरूच होतं। मग यानंतर नवीन मुद्दे मिळाले की दादा जिवंत आहेत, ती डेथ बॉडी दादांची नव्हतीच, दादा परत येणार आहेत, विमानातला 6वा माणूस कोण, मग अगदी ते श्रद्धांजलीचे बॅनर काढण्यापर्यंत लोकांची मजल गेली। म्हणजे अशा वेगवेगळ्या चर्चा ज्याला कुठलाही आधार नाही अशा चर्चांना उधाण आलं होतं। आणि अर्थात हे सगळं पसरवत कोण होते तर राजकीय नेते। अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी पण त्यात भर घातली। त्यांनी असं जाहीर केलं की मी 9 फेब्रुवारीला विमानात नेमकं काय घडलं हे सांगणार आहे। मग सस्पेन्स वाढला। अरे नेमकं असं विमानात काय घडलं होतं किंवा रोहित पवारांकडे अशी काय माहिती आहे, अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली। आता हा सस्पेन्स कुठपर्यंत वाढला होता ते बघा, म्हणजे रोहित पवारांनीच सांगितलंय। प्रत्येक व्यक्तीला जो प्रश्न पडलेला आहे की अजितदादांचा जो ऍक्सिडेंट होता तो एक अपघात होता का घात होता, हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे। काल मुंबईकडे येत असताना पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा माझी गाडी स्लो झाली, सिग्नल लागलं होतं, तेव्हा माझ्या लेफ्ट साइडला एका रिक्षा चालकाने त्याची रिक्षा थांबवली, खाली उतरला आणि माझी काच वर होती त्यामुळे काचेवर त्याने आवाज केला। काच खाली घेतल्यानंतर त्याने सांगितलं, अहो 9 तारखेला तुम्ही संध्याकाळी अजितदादांबद्दल काहीतरी सांगणार होता ऍक्सिडेंट बद्दल, त्याचं काय झालं? मी त्यांना सांगितलं काल नाही, म्हणजे 9 तारखेला नाही तर 10 तारखेला मी या बाबतीत मला काय वाटतं हे तिथं सांगणार आहे। आणि अखेर 10 तारखेला रोहित पवारांनी भलं मोठं प्रेझेंटेशन सादर केलं। राजकारणातले प्रेझेंटेशन्स हे असे आता आपल्यासाठी काही नवीन नाहीयेत, कारण गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसचे शहेजादे राहुल गांधी वेगवेगळ्या विषयांवर असे प्रेझेंटेशन सादर करत असतात। म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा ठोस पुरावे नसतात तेव्हा ते असे माध्यमांसमोर येऊन प्रेझेंटेशन सादर करतात। मध्यंतरी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा राहुल गांधींची कॉपी केली होती आणि एक प्रेझेंटेशन सादर केलं होतं। आणि आता रोहित पवार, आदर्श पण कोण आहेत तर राहुल गांधी। अहो त्या कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये सुद्धा इतके मोठे प्रेझेंटेशन सादर केले जात नसतील तितके राजकारणात केले जात आहेत, त्यामुळे आपल्याला त्याची खूपच सवय झालीय। मला काय वाटतं असं म्हणून रोहित पवारांनी या प्रेझेंटेशनला सुरुवात केली। आता रोहित पवारांचे आजोबा म्हणजे शरद पवार यांनी दुसऱ्याच दिवशी हा घातपात नाही तर हा अपघात आहे, म्हणजे जेव्हा पश्चिम बंगालमध्ये असं पसरवलं जात होतं की अजित पवारांचा घातपात आहे तेव्हाच उत्तर दिलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं होतं की कृपया यावरून राजकारण करू नका। तरी सुद्धा नातू असं म्हणतोय की हा घातपात आहे। आता कोणावर विश्वास ठेवायचा? की अजितदादांचा जो ऍक्सिडेंट होता तो एक अपघात होता का घात होता? याच्यात राजकारण नाही, हा निवड अपघात आहे, कृपा करून इथं राजकारण आणू नये। पण रोहित पवारांचे आजोबा हे वयाने अनुभवाने मोठेत, म्हणजे 4 पावसाळे त्यांनी जास्त पाहिलेत, राजकारणातले एक तगडे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, मुरब्बी आणि दिशादर्शक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। आणि नुकतेच राजकारणात आलेले रोहित पवार आपल्या आजोबांनाच खोटं ठरवायला निघाले, असं कसं चालेल? अनेक जणांचा या बाबतीत तरी आजोबांवरच विश्वास आहे आणि तो योग्य पण आहे। रोहित पवारांनी वेळ सुद्धा कुठली साधली तर ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या पहिल्यांदाच उपस्थित राहिल्या। शंका कुशंकांचं काहूर माजवण्याची पवार घराण्याची ही जुनी सवय। आता या प्रेझेंटेशन मध्ये खूप काही वेगळं होतं का तर नाही, मुद्दे तेच होते जे अपघातानंतर सातत्याने आपल्या समोर आणले जात होते,
म्हणजे आपण पेपरमधून वाचत होतो किंवा बातम्यांमधून बघत होतो. अनेक हवाई तज्ज्ञ सुद्धा हे बोलत होते. पण प्रेझेंटेशनचा एक फायदा काय झाला, तर माध्यमांना बातम्या मिळाल्या. म्हणजे त्यातलेच वेगवेगळे मुद्दे काढायचे, मग त्यावर इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या, मग उत्तर प्रत्युत्तर हे दाखवायचं, मग परत हवाई तज्ज्ञांची मतं घ्यायची. त्यामुळे बातम्या सुद्धा छान चालल्या. रोहित पवारांनी प्रेझेंटेशनच्या सुरुवातीच्या भागात विमान कंपनीचा इतिहास, पायलटचा इतिहास हे सगळं मांडलंय. टाइमलाईन सुद्धा दिलीये, म्हणजे टाइम टू टाइम काय घडत होतं हे त्यांनी सांगितलंय. ही जी विमान कंपनी होती तिचा इतिहास वादग्रस्त आहे हे आपण बातम्यांमधून सुद्धा वाचलंय आणि त्यावर DGCA चौकशी सुद्धा करत आहे. वेगवेगळ्या तपास यंत्रणा या अपघाताची चौकशी करतायत. पण बहुतेक रोहित पवारांना त्या तपास यंत्रणांवर विश्वास नसावा, म्हणून त्यांनी त्यांची संपूर्ण टीम याच्या कामाला लावली आणि अगदी बारीक सारीक मुद्दे त्यांनी PPT मध्ये मांडलेत. तपास यंत्रणांचं काम एक प्रकारे रोहित पवार आणि त्यांच्या टीमने अगदी सोपं केलंय. म्हणजे तपास यंत्रणांच्या ऐवजी रोहित पवारांच्या टीमलाच या चौकशीचं काम द्यायला सुद्धा हरकत नाही, इतकी मेहनत त्यांनी घेतलीये. पण कसं आहे, मला असं वाटतं किंवा असे तर्क आहेत असं म्हणून तपास होत नाही ना. गेल्या काही वर्षात विमान अपघातांचं प्रमाण वाढलंय ही वस्तुस्थिती आहे आणि हा मुद्दा गंभीर आहे. त्यामुळे विमानांचा मेंटेनन्स, विमान कंपन्यांचा ढिसाळ कारभार, त्यांचा हलगर्जीपणा हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि याकडे सरकारने किंवा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण असे अपघात जर सातत्याने व्हायला लागले तर अनेकांचा जीव जाऊ शकतो. अनेक नेते मंडळी हे सातत्याने असे विमान प्रवास करत असतात. त्यामुळे यावर उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. पण हा मुद्दा बरोबर असला तरी सुद्धा अजितदादांचा अपघात नव्हता तर घातपात होता हे म्हणणं कितपत बरोबर आहे? यात ते एक वाक्य सारखं असं म्हणत होते की माझी सरकारवर शंका नाही, पण माझी काही लोकांवर शंका आहे. ओढून ताणून त्यांनी काही संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केलाय. थेट गुजरातशी यांनी संबंध जोडला. काय तर म्हणे हे विमान आदल्या दिवशी सुरतला जाऊन आलं होतं. काय संबंध? म्हणजे गुजरातचा आणि अजितदादांच्या अपघाताचा संबंध जोडण्याचं कारण काय? म्हणजे काहीही झालं की गुजरातशी संबंध जोडायचा असा विचित्र छंद या विरोधकांना जडलाय. एकीकडे गुजरात, गुजराती यांच्या नावाने राजकारण करायचं, पण दुसरीकडे गुजराती लग्नात जायचं, तिथे मजा मस्ती करायची, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. आत्ताच एक बातमी आलीये की सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचं लग्न नागपूरच्या सारंग लखानी यांच्याशी ठरलंय. म्हणजे गुजराती मुलाशी त्यांनी लग्न ठरवलंय. अर्थात ही वैयक्तिक बाब आहे, पण रोहित पवारांनी या अपघाताचा गुजरातशी संबंध जोडला म्हणून हे सांगितलं. थोडक्यात काय तर पवार घराण्याचं सोयीनुसार राजकारण आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय. इथे अजून एक मुद्दा रोहित पवार यांनी मांडला की शेवटच्या एका फाईलवर अजितदादांची सही हवी होती, त्यामुळे त्यांना उशीर झाला. नाहीतर त्यांचा गाडीने येण्याचा प्लॅन होता, पण ऐनवेळी तो बदलला आणि म्हणून ते विमानाने आले. पूर्व विदर्भातील नेत्याची ती फाईल होती. आता तो नेता कोण, त्याच्यामुळे उशीर का झाला, अशा शंका त्यांनी उपस्थित केल्या आहेत. आता अशा शंका उपस्थित करणं हे अत्यंत बालिशपणाचं चिन्ह आहे. कारण नेत्यांना उशीर होतो ही गोष्ट काही नवीन नाहीये. त्यातही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हटल्यावर त्यांची सही गरजेची असते आणि बऱ्याचदा नेत्यांचं जे ठरलेलं वेळापत्रक असतं त्यात अचानक बदल होतात आणि काही गोष्टी मागे पुढे होतात. पण मग हे असे प्रश्न निर्माण करून, अशा शंका उपस्थित करून नेमकं काय साध्य होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे जनतेमध्ये, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. अर्थात विरोधकांना तेच हवंय. यातून दोन गोष्टी सिद्ध होतात. एक तर रोहित पवार हे आपल्या आजोबांना खोटं ठरवतायत किंवा आजोबांच्या सांगण्यावरून रोहित पवारांनी हे प्रेझेंटेशन सादर केलंय. तुमच्याकडे खरंच काही पुरावे असतील तर तुम्ही न्यायालयात जा, पण माध्यमांसमोर असं 1-1 तासाचं प्रेझेंटेशन सादर करून नेमकं काय मिळणार आहे? विमानांच्या मेंटेनन्सकडे होणारं दुर्लक्ष हा गंभीर मुद्दा आहेच, पण दादांचा अपघात नव्हता तर तो घातपात होता हे म्हणण्यामागे निव्वळ तुमचं राजकारण आहे. सरकार, तपास यंत्रणा या सगळ्या अपघाताची चौकशी करतायत. त्यांना त्यांचं काम करू द्या. त्यांचं काम तुम्ही करण्याची गरज नाहीये. असो, आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा.
आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.